साखर ठेवा सगळ्याला. 5 रोपं लावून घेतली ती आधी, हे का नाही. चांगलं पाया पडा, चांगला ऊस आला पाहिजे. हा, वाकून नमस्कार. म्हणून तर अशी आणली बघा मी, मला पण माहित नव्हतं ती आम्ही रोजगारी लावली ती अशी आणून टाकत होती, त्यांचं बघून मी टाकायला लागली. तर आणली सगळी रोपं आता रानात ठेवली. त्यांना सांगितलं ते आणते ती, पण त्यांचं पण काम हलकं, आपण पण बसून काय करायचं, म्हणून आपली थोडीशी हेल्प त्यांना बी आणि आपल्या बी शरीराला काम जरा, म्हणून आणून ठेवली बघा तिथं रोपं. टप्प्याटप्प्यानुसार आणून ठेवली ती. तो का ती खाली निम्या बायका लावते त्या, तिकडं वर नेहमी नेऊन ठेवली ती रोपं, खाली पण नेऊन ठेवली होती. तर लावायला आपल्याला पहिल्यांदा असल्यामुळं काय माहीत नाही कसं लावायचं कसं नाही, म्हणून बायका लावले त्या. पण लावाय काय अवघड नाही, नुसतं रोप हाय असं टोचायचं आपण मिरच्याचं किंवा टोमॅटोचं किंवा वांग्याचं टोचतो ना, तसं हाय असं टोचायचं आहे रोप. पण पाणी सोडलं ना एकदम भारी टोचा येत आहे बघा. पाणी सोडलं नाही तर मग ती पुरा, मग माती लावा असं होतंय. पाणी असलं का चिखलात पटकन रवलं जात. माझा दम भरला कशानं तिथनं रोप आणून. बर 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 आम्ही आमचं रान जरा लांबडं असल्यामुळे आम्ही टप्पा केल्या, तर प्रत्येक टप्प्यात तशी चांगली 700-800 रोपं ठेवली ती आणून. आता त्यांना पण अवघड नाही ना, आपण बी आता लावायला बघायचं ट्राय करून त्यांच्यासोबत. आता इथेपर्यंत येऊस तर थांबते मी, ती कशा घेते ते पहिला. आणि आम्ही अबुदाऱ्या रोपं आणतोय ते अशी कशी पण घेते, 3-4 नेली त्यांनी, एक नाही का नाही. आम्ही अबुदाऱ्या पहिल्यांदा तर मी एकच घेऊन येत होती, त्याकडे जे ह्याकडे एकच हातात घेऊन येत होती. असं का फिरताय तुम्ही. तर एकच घेऊन येत होती, तर त्यांचं बघितलं मग डोक्यावर एक दोन्ही हातात एक एक असं घेऊन आले, त्यामुळे सोपं पडलं नाही. हेलपाट्या मरलं असतं. म्हणून नाही, घोडं मेलं वजानन, शिंगरू मेलं नाही, शिंगरू मेलं वजानन, घोडं मेलं हेलपाट्यानं, असं काय तर. काय करते उपसू नको. आपण लावायला चालू केलं असतीत ना, पण तसं लावून चालणार नाही, कारण अंदाज येणार नाही ना. त्यामुळे त्यांना इथपर्यंत थांबूया. साऱ्या हिरव्यागार दिसायला लागल्या. 2-3 दिवस झाले ह्याला पाणी देतोय आम्ही, ओलं करायला. ओलं होतंय. परत आता काल लाईट दिवसभर नव्हती, वाळून गेलं. बरं झालं आज बायका बी आल्या आणि आज लाईट बी होती, त्यामुळे आता टोचायला भारी येणार बघा. ह्याच्यात एवढं घ्यायचं आपण टोचून, परत नाही एक रान राहतंय ते आपण घरच्या घरी टोचायचं. मग आम्हाला पहिल्यांदा कसं वाटलं जरा असेल अवघड, म्हणजे मुळे काय आपल्याकडून डोळा बिळा निघायचा, आपलं प्रॅक्टिस नाही. ह्या पाया म्हणलं जाऊ द्या, पैसे गेले तर जाऊ द्या, पण चांगलं लागून निघू द्या रोप, म्हणून बायका लावले त्या. पण एवढं मोठं रानला घरच्या घरी बी लावून निघत नसतंय, कारण 2-3 एकर ऊस आहे. एकट्याने कोणचं म्हणून करायचं असं होतंय ना. ठिबकच घरी सगळी हातरली तर 2-3 दिवस आमचं ठिबक हातरायला, पायपा जोडायला ह्याला गेलं. आता बघा व्यवस्थित झालं. आता परत डायरेक्ट लॅटर ऊस बांधतानाच काढायची आहे का नाही. तर ऊस लॅटर काढायला नाही काय नाही, निवांत आपलं भिजवत राहायचं, मोटरचं बटन दाबायचं, पाईप आपल्या पावला जाणे रोपं लावायची. पाऊल मोठं टाकायचं. हा, पाऊस जरा मोठं टाकायचं. जमतंय तुला? जमवती आता तसंच परत तुम्हीच माणसाला काय येत नाही काय नाही. काय कुस काय येत नाही म्हणते तर भाकरी करायला संपला विषय. तर मग तीच की, नुसतं म्हणायचंय भाकरी, असली कामाचं म्हणत ती का म्हणणार की नाही. येत नाही तुला जवळ लावायला भास्कर. येत नाही बघ, ते अंतरपट आहे पडलं आहे का तुला? फूट म्हणजे किती सेंटीमीटरचा कळतोय का? काय बरोबर लावते. शाळा हिची 12वी झाली, हिला इतर की माहित आहे बघा. असं नको काय संबंध आहे बघ, मग ही पुट कशा शाळाच असली की. बरं, असं पण नाही जमत नसतं एखाद्याला पहिल्यांदा. होय.